मेकॅनिकल टू मेटॅलर्जी. तर मग काय एक्सपिरियन्स होता? मेटलर्जी मध्ये खूप स्कोप पण आहे आणि तुझा प्रेफरन्स सीयूईपी होता की तू ब्रांचला प्रेफरन्स दिलास की तुला स्पेसिफिकली ठीक आहे मला चाललं असतं मेटॅलर्जी की असं? तर मला एक सांगशील की व्हॉट इज अ प्लेसमेंट सिनॅरिओ फॉर दिस इयर? मेहनत केली आणि ऑफ कॅम्पस त्याला 44 लाखाचं घेतलं आउट ऑफ बेस्ट. मेटॅलर्जीच्या ज्या कंपनी असतात त्यांच्या कोणत्या टेक्नॉलॉजी असतात? नाव तुमचं करिक्युलम इन सीओईपी फॉर द मेटॅलर्जी इंजिनियर्स. तो Hey guys, welcome back to another video. In this video, we have Vaishnavi with us. We both are Vaishnavi. She is from Metallurgy Department from College of Engineering Pune. She is studying in final year BTech. So, hi Vaishnavi. Hello, How are you? I'm fine. How's going on? मस्त छान चालू Like, आता internship करतेस ना? तर how's it? मस्त चालली आहे सगळं छान चाललंय. कास्टिंग वगैरे मला भरपूर शिकायला भेटतं. Okay, अजून माझी असेल कास्टिंग टेक्नॉलॉजी कंपनी आहे. okay, सो त्याच्यामध्ये कास्टिंगचं माझ्या मेटलर्जी रिलेटेड भरपूर शिकायला भेटतं. okay. फॉर्मरी आहे पलटणला. हा. सो मग तिथे करते कास्टिंग, सँड कास्टिंग, इन्व्हेस्टमेंट कास्टिंग असे टाइप्स चालतात. सो मग ते पाहायला भेटतं आणि मग सगळं शिकायला भेटतं. Okay. So, can you just introduce yourself like थोडीशी माहिती देऊ शकतेस? माझं नाव वैष्णवी काश्मीर कदम आहे. मी प्रॉपर नांदेडची आहे. ओके. मी माझा 10th डिप्लोमा केला मेकॅनिकल मध्ये. ओके, मेकॅनिकल मध्ये. मेकॅनिकल मध्ये मग नंतर मी सीईपी साठी मेटलर्जी ब्रांच चेंज केली. मग माझी आता मेटलर्जी बीटेक चालू आहे आणि मी आता सध्या इंटर्नशिप. How's the experience of metallurgy? Like branch exactly change झाली mechanical to metallurgy. तर मग काय एक्सपिरियन्स होता? आधी वाटलं की मेकॅनिकल टू मेटलर्जी हार्ड जाईल आणि ते झालं. खूप गेलं Hard तर जाणार. ते झाल्यामुळे. बट जसं जसं टाइम गेला तसं तसं थर्ड इयर नंतर मग गेली की हा मेटलर्जी मध्ये खूप स्कोप पण आहे आणि मग जेवढा इंटरेस्ट घेतला तेवढं चांगलं आहे. मेटॅलर्जी मध्ये ऍक्च्युली रिसर्च साठी खूप स्कोप आहे. जेव्हा तुम्ही एमटेक साठी जाता आयआयटीज मध्ये, तिथून जे तुमचं ग्रोथ होते करिअरची मेटॅलर्जी मध्ये ती खूप छान आहे. त्याच्यामुळे मेटॅलर्जी इज बेस्ट. सो सीओईपी मध्ये काय कसा सिनॅरिओ आहे तुझा मेटॅलर्जीचा? लाईक ओके, मेटलर्जी मध्ये एक तर फॅकल्टीज वगैरे खूपच चांगले खूप एज्युकेटेड आहेत आणि त्यांना भरपूर काही काही माहिती. सो फक्त प्लेसमेंटचा प्रॉब्लेम येतो पण ते पण सॉर्ट होतं कधी कधी. म्हणजे कंपनी एखाद्या वर्षी येतात तर एखाद्या वर्षी नाही येत. बट हा आहेत कंपनीज वगैरे आहेत. ओके. शिकायला भरपूर. हा, तर मग मला एक सांग की तू 10th नंतर डिप्लोमा का चूज केलास? लाईक युजली लोक 11-12 कडे जातात ना, तर मग 10th साठी. हा, मग तसंच की घरच्या वाटते 10th आधी काही अभ्यास नाही करायचा. कोणी सिरियस नसतात. सो मग घरच्यांना वाटलं की 10th नंतर 11-12 ला मुलगी झेपणार नाही मुलीला काही. सो मग म्हणलं की डिप्लोमा करायला पाहिजे, त्याच्यामुळे थोडं काही हे नाही. मग कॉम्पिटिशन नाहीये जास्त. सो मग फर्स्ट इयर सेकंड इयर एकतर कोरोनामध्ये गेला. सो मग तेवढं काही वाटलं नाही. मग थर्ड इयरला सिरियस झाले की हा असं काहीतरी करायला पाहिजे आपण. सो मग तेव्हा सिरियस झाले आणि मग थर्ड इयर चांगला अभ्यास केला आणि मग सीईटी लागली. तुला किती होते थर्ड इयर मध्ये मेकॅनिकल? 90 होते. ओके. आणि 10th मध्ये किती होते? अच्छा. तर मग तू ब्रांच का चेंज करायचं चूज केलंस? लाईक तुझा प्रेफरन्स सीओईपी होता की तू ब्रांचला प्रेफरन्स दिलास की तुला स्पेसिफिकली ठीक आहे मला चाललं असतं मेटॅलर्जी, की असं होतं की सीओईपीच पाहिजे म्हणून मेटॅलर्जी घेतलं? ऍक्च्युली आधी 10th नंतर पण डिप्लोमा घेताना असं मेकॅनिकल असं मला चूज नाही केला होता. तो पण भेटून गेला म्हणून भेटला. सिरियस पाहिजे होतं पण मग मेकॅनिकल भेटला. त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला थर्ड इयर पर्यंत. पण नंतर मग सीओईपी भेटलं. सो मग त्याच्यामुळे की ठीक आहे मेटलर्जी कंटिन्यू करूया. तर मेकॅनिकल पण मग बघू मध्ये काय भेटलं तर मग मेटलर्स मध्ये तेवढा इंटरेस्ट आला की मग मेकॅनिकल तेवढी वाढली. अच्छा. तर मला एक सांगशील की व्हॉट इज अ प्लेसमेंट सिनॅरिओ फॉर दिस इयर मेटॅलर्जीचा? मिनिमम पॅकेज, ऍव्हरेज पॅकेज आणि हायस्ट पॅकेज काय आहे यावर्षीचं? तसं तर मेटलर्जीला दरवर्षी चेंज होईल. जसं गेल्या वर्षी भरपूर पॅकेज होते तसे यावर्षी आहे. किती लोक बसले होते यावेळेस इंटर्नशिप? ऑलमोस्ट 50% होते. म्हणजे आम्ही अबाउट 70 स्टुडंट्स आहोत. 50 स्टुडंट्स होतेच प्लेसमेंटला. बाकीचे वर्षातले एमटेक वगैरे हायर स्टडीसाठी गेले. ओके. सो 50% पैकी हायर पॅकेज 13 लाख आहे. 13 लाख इन कोर, इन मेटॅलर्जी कोर. ओके. 13 लाख पॅकेज घेतलं. पण मग सध्या माझं तरी 7.5 लाखाचं झालंय. सो मग
मेटॅलर्जी कोर मध्ये हे खूप छान आहे ऍक्च्युली. 7.5 म्हणजे खूप जास्त आहे. अच्छा. आणि ऍव्हरेज पॅकेज काय आहे? ऍव्हरेज तसं तर 5च्या वरच आहे. पुण्यामध्ये आता लोकेशन पण मॅटर करते सर. सो लोकेशन पुण्यामध्ये असेल तर मग 5 लाखाच्या वरती सगळेच कंपनी आहेत. 5 कोणते आलेली नाही. ओके, तर हा प्लेसमेंट सिनारिओ आहे. सो वैष्णवी, आपल्याकडे मेटॅलर्जीसाठी कोणत्या कोणत्या कंपनीज व्हिजिट करतात? तशी तर सध्या रिसेंटली जी हायस्ट पॅकेज व्हॅल्यू होती ती कॅटरपिलर होती, जो की ती 13 वन ऑफ द स्टुडंट्स झाला आपला प्लेस झाला की ते package? 13 लाख ओके. हायस्ट पॅकेज होतं. आणि मिनिमम टू 5 to 5.5 लाख असतं आणि ऍव्हरेज 7 to 8 मध्ये असतं. ऍव्हरेज पॅकेज. आणि कंपनीज मला तर कॅटरपिलर, हॉग्नस, परत ब्ल्यू स्टार, परत इबारा कॉर्पोरेशन हा, ती जापनीज वाली हो कंपनी. ती आली होती 19 लाखला. सो ती परत मुकन, बजाज, परत रिलायन्स ती पण आली होती. रिलायन्स इज द बेस्ट हो. कंपनी. तर अशा भरपूर कंपन्या आहेत. वन सबसी झाली जी पुण्यातच लोकेशन आहे त्याचं. आणि लाईक आता कंपनीज येतात, जसं की काही टेक्नॉलॉजी स्पेसिफिक असतं. एखादी कंपनी येते आयटीची आली तर तिला डीएसए लागतो किंवा वेब डेव्हलपमेंट लागतं. तशा मेटॅलर्जीच्या ज्या कंपनीज येतात त्यांच्या कोणत्या टेक्नॉलॉजी असतात? सिम्युलेशन वगैरे जे काही असतं तुमचे सॉफ्टवेअर्स असतात काही? सॉफ्टवेअर्स वगैरे असतात मेटलर्जीचे. सो ते सिम्युलेशन वगैरे जर येत असेल आणि मग मेकॅनिकल्स पण थोडंसं नॉलेज लागतंच मला. फॉर एक्झाम्पल? क्वालिटी टेस्टिंग साठी आता जसं मी आता ज्या कास्टिंग मध्ये करते, सो ते माझे जे हेड आहेत ते क्वालिटी मेकॅनिकल्स आहेत, पण त्यांना मेटलर्जी मध्ये पण आहे. सो त्यांनी मदत की क्वालिटी मध्ये तुला सीएनएम मशीन आहे, कोऑर्डिनेशन मशीन, त्याच्यामध्ये पण तुला थोडं नॉलेज असलं पाहिजे. व्हर्नियर कॅलिपर आपण मॅन्युअली जी मशीन जे कंपोनंट्स असतो, सो ते पण यायला पाहिजे. म्हणजे जे मेकॅनिकलचा पार्ट मेकॅनिकलचा पार्ट, मेटलरीचा हार्डनेस वगैरे, हार्डनेस केमिकल कम्पोजिशन जे आपल्या स्पेक्ट्रोनी मेजर करतो, सो तो पण यायला पाहिजे. सो असे काही टेक्नॉलॉजी असतात की सिम्युलेशन वगैरे, त्याच्यामध्ये आपल्याला कळते की एक्झॅक्टली कुठे स्ट्रेस जास्त येतो किंवा कुठे कमी येतो. सो मग ते त्याच्यासाठी सिम्युलेशनचे सॉफ्टवेअर ते आयडिया आहे तुला? नाही, मी तर आता रिसेंटली आणखी नाही बघितलं. अच्छा, एवढं आहे. सो नाव तुमचं करिक्युलम इन सीओईपी फॉर द मेटॅलर्जी इंजिनियर्स तो कसा आहे? काय काय सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये? हीट ट्रीटमेंट, पंप टेक्नॉलॉजी, परत एनडीटी, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग वगैरे, हे सगळे आहेत सब्जेक्ट कास्टिंग इंजिनिअरिंग. ओके. सो या सब्जेक्टचा खूप फायदा होतो जेव्हा प्लेसमेंटला बसलं. तर या सब्जेक्ट मध्ये आपण काय काय करतो? जसं की ही ट्रीटमेंट मध्ये आपण कोणत्या म्हणजे आपलं काही फेराईट करले की त्याचे हे असतात. सो त्याचे आपल्याला एक्झॅक्टली कुठे कोणत्या कम्फर्ट, म्हणजे आता एखादा मटेरियल आहे, सो आपण गाडीमध्ये युज करतो, मग त्याच्यामध्ये खूप बंप वगैरे गाडीमध्ये येतात, शॉक्स मारतात वगैरे. सो मग त्याच्यामध्ये तो मटेरियल विस्टर्न झाला पाहिजे शॉक्स आल्यानंतर. आपण त्याचा कंपोनंट मग कळतं की कोणत्या ह्याला पण हीट, म्हणजे किती त्याची हार्डनेस किती असेल. सो मग त्याच्यानुसार आपण ते कंपोनंट हीट ट्रीटेड करतो. ओके, त्याला कूल करतो, सगळं ही ट्रीटमेंट. कास्टिंगचं झालं तर आपण कास्टिंग करतो, सँड कास्टिंग, इन्व्हेस्टमेंट कास्टिंग. तर कास्टिंग मध्ये पण भरपूर तेच की आपण कोरिंग वगैरे करतो, वेगवेगळे अल्युमिनियम वगैरे हे सगळे मटेरियल्स. ओके, कास्टिंग म्हणजे ऍक्च्युली काय असतं लाईक इन आपल्या भाषेमध्ये? कास्टिंग नथिंग बट की आपण एखाद्या वेळेस म्हणजे एक मटेरियल असतं, त्याच्यामध्ये सगळ्या अल्युमिनियम झालं, कार्बन झालं, या सगळ्याचं मिक्सचर असतं पर्सेंटेज मध्ये. ते पण म्हणजे ते बरोबर कार्बन कमी असेल पाहिजे, जास्त असेल तर प्रॉब्लेम होतो वगैरे. तर ते सगळं आपण एखादा मोल्ड बनवतो ब्रँड आणि आणि सो जे की सँडचा असतो, आणि मग त्याच्यामध्ये आपण ते पोर करतो. ओके, जो मेटल आहे तो पोर करतो आणि मग त्याला मशीनसाठी. ओके, म्हणजे तो शेप तयार होतो एक जो आपल्याला मशिनरीसाठी लागतो वेगवेगळा. अच्छा, तर मेकॅनिकलचं बॅकग्राऊंड हे मेटॅलर्जी इंजिनिअरिंगच आहे. ठीक आहे. तर देर आर सम सब्जेक्ट्स विच आर गेम चेंजर इन प्लेसमेंट्स, लाईक फॉर एक्झाम्पल तू जसं बोललीस ही ट्रान्सफर, राईट, तो एक असू शकतो. तसे कोणते सब्जेक्ट्स आहेत जे इम्पॉर्टंट ठरले तुला प्लेसमेंटमध्ये, किंवा तू आतापर्यंत जेवढे इंटरव्ह्यूज फेस केलेस त्याला काय काय होते, म्हणजे कोणते कोणते सब्जेक्ट विचारले होते?
त्याच्यातल्या सगळ्या सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू सगळ्याच असणं गरजेचं आहे, कारण आपण प्रेडिक्ट नाही करू शकत की इंटरव्ह्यू आपल्याला काय विचारणार. हा सो ते कंपनी टू कंपनी पण मॅटर. चेंज होतं. माझी कंपनी स्टील मेकिंगची आहे, हम्म. सो मग मला त्यांनी स्टील मेकिंग बद्दल जास्त विचारायचं. तो मला स्टील मेकिंगचं जास्त नॉलेज असणं गरजेचं होतं आणि मी ते केलं होतं. अच्छा. तर मला ते माहित होतं की ते कंपनी स्टील मेकिंगची. तर ही ट्रीटमेंट पण खूप गरजेचं आहे की आयर्न कार्बन डायग्राम ते तर खूप बेसिक आहे मेटलर्स. सो आयर्न कार्बन डायग्राम, कास्टिंग वगैरे हे 2-3 सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. आणि तर नॉन ते- डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग तर खूप जास्त आहे, कारण सगळ्या कंपनीमध्ये किंवा आपण सगळं जे कास्टिंग किंवा मशीन जे काही करतो त्याच्यामध्ये जर टेस्टिंगच नाही केली तर आपल्याला कसं कळणार की त्याच्यामध्ये कुठे फोर्स वगैरे निर्माण झाले. निर्माण झाले. सो मग ते टेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे. सो मग ते नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग पण सब्जेक्ट इम्पॉर्टंट. ओके. आणि तू कधी सुरू केली होतीस प्रिपरेशन प्लेसमेंटसाठी? प्रिपरेशन तर जेव्हा प्लेसमेंट यायला लागेल त्याच्या आधीच केलं होतं, कारण कळत होतं की आता प्लेसमेंट फॉरेन कंपनीज वगैरे होते, तर मग सगळ्याचं नॉलेज घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आधीपासून मग नॉलेज तेवढं नव्हतं डीप मध्ये, कारण मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आल्यामुळे तेवढं काही नॉलेज नव्हतं. मग थर्ड इयर पासून मग परत बेसिक थोडं थोडं सुरू केलं. मग सगळ्यात हेल्पफुल झालं मला एक तर कोटगिरे सरांचा बुक आहे. तो त्यांची जी बुक त्यांनी लिहिलेली आहे ती खूप सिम्पल भाषा आणि खूप डीप मध्ये छान समजून सांगते. ते पुस्तक ती बुक रेफर केल्यामुळे खूप हेल्पफुल झालं मला. अच्छा. तर तुला काय वाटतं, आता आपल्याला आपल्या करिक्युलम मध्येच 2 पार्ट्स आहेत, एक आहे थेरी आणि एक आहे लॅब सेशन. तर कोणता जास्त इम्पॉर्टंट राहील असं तुला, त्याच्याबद्दल तुझं मत काय आहे? तसं एकाला आपण फक्त कोणतरी एकाला प्रिफरन्स नाही देऊ शकत, कारण थेरी जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढीच हँड ऑन एक्सपिरियन्स पण इम्पॉर्टंट आहे. जसं की आता मेटलर्जी मध्ये ही ट्रीटमेंट वगैरे आपण आपल्या कॉलेजमध्ये होत नाही, ते तर इंडस्ट्रीमध्ये खूप त्याला खूप मशिनरीज लागत असतात. तर ही ट्रीटमेंट तर मग आपल्याला त्याचं आपल्या बुक्स मधूनच नॉलेज घेणं इम्पॉर्टंट. करेक्ट. पण जर आपण हँड ऑन एक्सपिरियन्स म्हणलं तर मग मेटलचे जे आपण मायक्रोस्ट्रक्चर वगैरे बघतो कॉलेजमध्ये आम्हाला घेतलं प्रॅक्टिकल. सो त्याचं मायक्रोस्ट्रक्चर बघणं की कोणतं मायक्रोस्ट्रक्चर दिसतं, किती आपण फेराइट दिसायला पाहिजे, किती परलाइट दिसायला पाहिजे, त्याच्यामध्ये किती ग्रेन्स निर्माण होतात, ते सगळं आपण हँड ऑन एक्सपिरियन्स मधून घेऊ शकतो. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट, म्हणजे थेरीमध्ये आपल्याला ऍक्च्युअल कन्सेप्ट समजते की हे असं वर्क होतं आणि आपण प्रॅक्टिकल मध्ये ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करतो. तर त्याच्यामुळे 2 इम्पॉर्टंट आहे. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन की जेव्हा तू कोर्सचं डिसिजन घेतलंस करायचंय, तेव्हा तुला ऑफकोर्स असा एक बॅक ऑफ द माइंड विचार असेल की कोर नाही झालं तर मी आयटी कडे वळू शकते. तर तसं काय आहे, आपल्या सीओईपी मध्ये होऊ शकतं का तसं? हो, होऊ शकतं. आता माझा सिनियर होता मेटलर्जीचा, त्याने सीईपी साठी CS2 मेटलर्जी स्विच केला. सो त्याचा फोकस CS वरच होता. त्याला माहिती होतं की मला आयटी मध्येच करायचं, कारण माझं मेटलर्जी मध्ये काही इंटरेस्ट नाही. तर त्यांनी कॉलेजसाठी ते घेतलं. सो मग त्यांनी थर्ड इयरला त्याचं जे काही जावा ऍडव्हान्स वगैरे हे सगळे त्यांनी क्लिअर केले. आणि मग नॉन आयटी साठी जे पण कंपनी येतात त्यांनी त्याला हे केलं. सो बजाज फिंसर त्याला आता 13 लाखाची प्लेसमेंट. नाईस. तर मग आपण स्विच करू शकतो आपलं करिअर. तू विचार केला होतास याचा कधी? मी थर्ड इयर पर्यंत विचार केला होता, पण मग नंतर कळालं की माझ्या इंटर्नशिपच्या 2 महिन्याची इंटर्नशिप होती, त्यानंतर माझा हाच होता की माझ्याकडे पायथन वगैरे डेटा सायन्स ते करायचं आणि मग इकडे स्विच डेटा सायन्स कडे स्विच मग करायचं. नंतर कळालं की मेटलर्जी मध्ये खूप स्कोप आहे आणि ऍक्च्युअली फ्युचर्स मध्ये खूप स्कोप आहे. आणि सेमी कंडक्टरचा त्यांचं येत आहे आणि मेटलर्जी मध्ये खूप स्टुडंट्स कमी आहेत, भरपूर ऑपॉर्च्युनिटी भरपूर येण्याची. मग वाटले की नाही इकडेच करायला पाहिजे, थोडसे जास्त इंटरेस्ट घेऊन इकडेच करायला पाहिजे. आयटी मध्ये सगळे जातात काहीतरी नवीन मेटलर्जी फक्त सीईपीला सांग, बाकी सगळ्या नाहीये. मग वाटतं की मेटलर्जी घेतली पाहिजे. मग डिसिजन खूप चांगला होता की कोर मध्येच प्लेसमेंट घेतली. ठीक आहे. तर मग आपल्या सिलेबस मध्ये काही असे सब्जेक्ट आहेत जे अननेसेसरी आहेत, आपल्याला माहित ते कोणते आहेत? जसं की आपलं EPP, परत झालं की बायोलॉजी वगैरे जे आपल्याला 11th-12th होतं, म्हणजे 10th पर्यंत ठीक आहे कळतं की झालं, पण आता इंजिनिअरिंगला ते इम्पॉर्टंट असतेच मला वाटतं. म्हणजे त्याचा आपल्या समोर उपयोग नाही होत. तर ओके, तर दीज आर द बायोलॉजी, EPP वगैरे ते वाले सब्जेक्ट तर ते इम्पॉर्टंट नाहीये. मला अजून एक विचारायचं होतं की व्हॉट इज द फ्युचर ऑफ मेटलर्जी इंजिनियर? तसं तर सध्या गव्हर्नमेंट मध्ये काही नाही किंवा सध्या फ्युचर नाही असं. म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये काही सेक्टर मध्ये आपल्याला अप्लाय करता येतं का? हो, आता सध्या तरी नाहीये, पण जसं की सेमी कंडक्टर येते
आणि आता भरपूर सेमीकंडक्टर ठिकाणी- इंडस्ट्रीज इन्क्रीज होत आहेत खूप जास्त. तर त्याच्यामध्ये मेटलच्या शिवाय काहीच नाही. मेटल जोपर्यंत आपण सिलेक्शन करत नाही तोपर्यंत पुढची प्रोसिजर बरोबर. सेमीकंडक्टर तो कंडक्टर बनवण्यासाठीच मेटल लागतं, लाईक सिलिकॉन, गॅलेनियम हे लागतं आणि त्याचं सिलेक्शन क्रायटेरिया हे मेटॅलर्जी इंजिनियर डिसाईड करू शकतात. तर त्याच्यामुळे मेटॅलर्जीला खूप स्कोप येऊ शकतो इन फ्युचर. आणि एमटेक थ्रू पण आपण करू शकतो. आता जसे की भरपूर जण एमटेक करतात. आता आमचा सिनियर आहे तो प्रायव्हेट कानपूर मध्ये जॉईन केला, त्यानं पण एमटेक केलं. सो एमटेक करून पण आपण भरपूर हे करू शकतो. हा, आणि रिसर्च बेस पण खूप जास्त अपॉर्च्युनिटी आहे.